मित्रांनो नमस्कार. चला इंग्रजी शिकूया. या मोहिमेअंतर्गत आजचा आपला दिवस दुसरा. काल आपण इंग्रजी शिकण्यासाठी काय आवश्यक असतं त्याची इंट्रोडक्शन आपण करून घेतली. आपण रोज 5 शब्द पाठ करणार आहोत आणि त्यातील 5 शब्द मी आज तुम्हाला इथं स्लाइडवरती फोटो मी इथं अपलोड करणार आहे. ते 5 शब्द असतील आणि ती 5 शब्द तुम्हाला पाठ करायची आहेत. मित्रांनो तुम्हा सर्वांना सांगायला मला खूप आनंद होतो की आपल्या या चला इंग्रजी शिकूया मोहिमेमध्ये बरेच जण, काही विद्यार्थी आहेत, काही माता भगिनी आहेत, काही पुरुष मंडळी आहेत. हे सर्वजण इंग्रजी शिकण्याच्या या मोहिमेमध्ये हळूहळू आपणाशी जुळत आहेत आणि आपलं चॅनल ते सबस्क्राईब करत आहेत. मला हे जाणून खूप आनंद होतो आणि मी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये इंग्रजी कसं शिकायचं, इंग्रजी कसं बोलायचं हे माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना शिकवणार आहे. सोप्या पद्धतीमध्ये सोपी भाषा वापरून आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण आपल्या व्हिडिओद्वारे हे सगळं साध्य करणार आहोत. मित्रांनो आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण एखाद्याला भेटतो, पहिल्यांदा भेटतो किंवा आपण एखाद्या नोकरीच्या इंटरव्ह्यूला जातो किंवा बऱ्याचदा आपल्या स्वतःची ओळख करून देण्याची गरज भासते. त्याला आपण इंट्रोडक्शन म्हणतो. आपल्या स्वतःची ओळख करून देणे. बऱ्याचदा असं होतं की पाहुणे मंडळी येतात किंवा आपले मित्रमंडळी येतात, मित्रांचे मित्र असतात, ते आपल्याला ओळखत नसतात, पण आपल्याला स्वतःची ओळख करून द्यावी लागते आणि बऱ्याचदा तिथं इंग्रजीची गरज भासते. मग तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही काम करणारे पुरुष असाल किंवा गृहिणी महिला असाल, पण इंट्रोडक्शन करून देणे, स्वतःची ओळख करून देणे याची गरज सर्वांना भासते. तर आपण आपल्या आजच्या सेशनमध्ये स्वतःचा इंट्रोडक्शन स्वच्छ आणि अचूक अशा इंग्रजी भाषेमध्ये कसं करायचं ते आपण शिकणार आहोत. सर्वप्रथम आपण कुणाशीही जेव्हा भेटतो आपण आपलं स्वतःचं नाव सांगतो. नाव सांगण्यामध्ये 2 ते 3 प्रकारचे आपण वाक्य वापरू शकतो. पहिलं वाक्य असं असू शकतो, माय नेम इज सचिन. जर समजा तुमचं नाव सचिन असेल तर आपण असं म्हणू शकतो, माय नेम इज सचिन. किंवा आपण असं म्हणू शकतो, आय एम सचिन. पण याच्याही आधी आपण हॅलो म्हणत असतो. हॅलो, माय नेम इज सचिन. किंवा बऱ्याचदा जसं आपण मराठीमध्ये नमस्कार म्हणतो त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये वेळेनुसार आपण सकाळची वेळ असेल तर तेव्हा आपण गुड मॉर्निंग म्हणतो, दुपारची वेळ असेल तर तेव्हा आपण गुड आफ्टरनून म्हणतो आणि संध्याकाळची वेळ असेल तर आपण गुड इव्हनिंग असं म्हणतो. आणि रात्री जेव्हा आपण झोपायला जातो त्यावेळेस आपण गुड नाईट असं म्हणतो. तर हे असे वेगवेगळे संबोधन आपण इंग्रजीमध्ये वापरतो. पण हॅलो म्हणजे आपण एखाद्याला बोलण्याआधी हॅलो हा शब्द वापरतो. तर आपण असं म्हणतो, हॅलो, माय नेम इज सचिन. पहिलं वाक्य जे आपण स्वतःसाठी वापरतो. जर तुम्ही मुलगी असाल किंवा महिला असाल तर तुम्ही सुद्धा त्याचप्रमाणे वापरू शकताय. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जेंडर किंवा लिंगामुळं बदलाव होणार नाही आहे. वाक्यामध्ये कुठला बदलाव होणार नाही आहे. हॅलो, माय नेम इज सचिन, आय एम सचिन. किंवा समजा तुम्ही अनुराधा असाल, हॅलो, माय नेम इज अनुराधा, आय एम अनुराधा. त्याच्यानंतर जनरली आपण काय करतो, पुढचं ते वाक्य आपण वापरतो. तो वाक्य असतं की आपण कुठून आलात. समजा आपण इंटरव्ह्यूला गेलेलो आहोत आणि आपण कोणत्या सिटीमधून आलो आहोत हे सांगायची गरज भासते. त्यावेळेस आपण म्हणतो, आय केम फ्रॉम. मी कोल्हापूरहून आलो आहे. तर या वाक्यासाठी इंग्रजीचा वाक्य कुठला असेल, आय केम फ्रॉम कोल्हापूर. जर समजा तुम्ही उस्मानाबादचे असाल, लातूरचे असाल किंवा तुम्ही कराडचे असाल तर तुम्ही असं म्हणायचं आहे, आय केम फ्रॉम लातूर. सरळ आणि सोप्या शब्दामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे वाक्य वापरायचे आहेत. त्याच्यानंतर पुढचं वाक्य असं असतं की तुम्ही काय करता, तुमचा व्यवसाय काय आहे
हे आपण सांगण्याची अत्यंत गरज तिथं भासते. तिसरं वाक्य असेल की तुम्ही काय करता. तर मला जर सांगायचं असेल मी शिक्षक आहे, तर माझं वाक्य असं असेल आय एम अ टीचर. मी इंजिनियर आहे, तर माझं वाक्य असेल आय एम ॲन इंजिनियर. मी जर पोलीस आहे, तर माझं वाक्य असेल आय एम अ पोलिसमन. समजा जर एखादी महिला आहे आणि ती घरकाम करत असेल, घरकाम इन द सेन्स घर सांभाळत असेल, कुठल्याही प्रकारचा जॉब ती करत नसेल. हां, घरकाम करणं हा सर्वात मोठा जॉब आहे बरं का. हां, तर आपलं वाक्य असं असेल, एक महिला आहे आणि ती म्हणत आहे की मी माझ्या घरची देखभाल करते, मी माझं घर सांभाळते. तर त्यासाठी असं वाक्य असू शकतो आय एम अ हाऊसवाईफ किंवा आय एम अ होम मेकर. अशा प्रकारची हे 2 वाक्य आहेत. यापैकी कुठलाही वाक्य आपण वापरू शकतो. आय एम अ हाऊसवाईफ किंवा आय एम अ होम मेकर. त्याच्यानंतर पुढचं जर वाक्य असेल, समजा जर तुम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत असाल किंवा तुम्ही सरकारी एखादे याच्यामध्ये ऑफिसमध्ये काम करत असाल, तर त्यासाठी वेगळे वाक्य असतात. आता समजा मी प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत आहे, यासाठी वाक्य असेल आय वर्क इन प्रायव्हेट सेक्टर. किंवा समजा मी गव्हर्नमेंट एम्प्लॉय असेल, मी शासकीय कर्मचारी असेल, तर माझं वाक्य असेल आय एम अ गव्हर्नमेंट एम्प्लॉय. आय वर्क इन अ गव्हर्नमेंट सेक्टर. आणि शेवटी बोलून झाल्यानंतर आपणाला काही मॅजिकल शब्द वापरावे लागतात, जसे की थँक्यू. आपण मॅजिकल शब्दांबद्दल पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सॉरी, थँक्यू, वेलकम अशा प्रकारचे काही मॅजिकल वर्ड जे आता इंग्रजीमध्ये तुमची इंग्रजी खूप सुंदर बनवण्यामध्ये ते मदत करतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे 5 वाक्य आज बघितलेले आहेत. सुरुवातीला पहिलं वाक्य आपलं स्वतःचं इंट्रोडक्शन करायचं आहे. हॅलो मॅडम, आय एम अनुराधा. किंवा हॅलो सर, माय नेम इज सचिन. त्यानंतर पुढचं तुमचं वाक्य असेल, तुम्ही कोणत्या ठिकाणाहून, कोणत्या सिटी किंवा विलेजमधून आले आहात. आय केम फ्रॉम लातूर. आय केम फ्रॉम कराड. आय केम फ्रॉम सोलापूर. आय केम फ्रॉम आष्टा कासार. आय केम फ्रॉम चिपळूण. आय केम फ्रॉम मुंबई. म्हणजे मी इथून आलो आहे. त्यानंतर पुढचं वाक्य जे होतं आपलं की तुम्ही व्यवसाय म्हणून काय काम करता किंवा तुम्ही एखादी नोकरी करत असाल तर त्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. आय एम अ फार्मर. जर मी शेतकरी असेल तर मी असं म्हणेन आय एम अ फार्मर. मी जर ड्रायव्हर असेल मी असं म्हणेन आय एम अ ड्रायव्हर. मी जर डॉक्टर असेल तर मी म्हणेन आय एम अ डॉक्टर. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतो की आपण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करतो. जर मी गव्हर्नमेंट डॉक्टर असेल, जर मी गव्हर्नमेंट शिक्षक असेल, गव्हर्नमेंट स्कूलमध्ये काम करणारा शिक्षक असेल, तर मी म्हणणार आहे आय वर्क इन अ गव्हर्नमेंट सेक्टर. आय वर्क इन अ गव्हर्नमेंट सेक्टर. आय एम अ टीचर इन गव्हर्नमेंट स्कूल. त्यानंतर सर्वात शेवटी आपण आपल्या संभाषणाची, बोलण्याची सांगता किंवा शेवट करणार आहोत आपल्या थँक्यू या छोट्याशा वाक्यामधून. तर मित्रांनो, चला इंग्रजी शिकूया या मोहिमेमध्ये. आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये कुणाशीही स्वतःची ओळख कशी करून द्यायची, इंट्रोडक्शन कसं करायचं आपण हे पाहिलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, मी जाता जाता तुम्हाला एक प्रश्नसुद्धा विचारणार आहे. जसं मी म्हटलं की तुम्हाला जर तुम्ही डॉक्टर आहात, इंजिनियर आहात, तर तुम्ही स्वतःची ओळख कसं करून देणार. तर आता जाता जाता मी तुम्हाला एक छोटंसं वाक्य देणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये ते इंग्रजीमध्ये तुम्ही कसं सांगणार ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. काय सांगणार आहे तुम्हाला मी, तुम्ही ॲक्टिंग करत आहात आहे तर इंग्रजीमध्ये कसं सांगणार, प्लीज कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करा. थँक्यू सो मच.